नवीन वर्षाची तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सर देवेंद्र फडणवीस यांची आपली भेट झाली. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला संपर्क साधणं अपेक्षित होतं, सर तसं झालेलं अद्याप दिसत नाहीये. देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा, शरद पवारांसोबत देखील तुम्ही त्या दिवशी भेटला. एकंदरीतच आपली पुढची भूमिका काय असणार आहे? हे खरं आहे की मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो होतो आणि 3 तारखेला सावित्रीबाई फुल्यांची जन्मतिथी असते आणि त्यांच्या त्या जन्मगावी नायगावला तिथे नेहमीच आमचा मोठा कार्यक्रम असतो आणि यावेळेला मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर 7-8 मंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला हजर आहे आणि तिथे जे काही आणखी काही डेव्हलपमेंट्स करायचे आहेत, काही मार्केट वगैरे, स्मारक वगैरे किंवा संरक्षण प्रबोधिनी वगैरे निर्माण करायचे आहेत, त्याबद्दल जे आहे त्यांनी ताबडतोब जे आहे तिथल्या कलेक्टर आणि इतर सगळ्यांना जमीन अधिग्रहण करणे किंवा इतर जे काही काम आहे त्या सगळ्याच्या बाबतीत ताबडतोब त्यांनी ऑर्डरसुद्धा दिली. त्याच्यामुळे ती कामंसुद्धा जी आहेत मार्गी लागते आणि त्याच दिवशी संध्याकाळी चाकणला तिथल्या मार्केट कमिटीच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पूर्णाकृती पुतळ्यांचं उद्घाटन होतं, म्हणजे अनावरण होतं आणि तिथे पवारसाहेब होते आणि त्यांनी मला बोलवलं होतं. आता अशा वेळेला जे आहे ते फुले शाहू आंबेडकरांवरती चर्चा, नायगावला काय किंवा चाकणला काय, फडणवीस मुख्यमंत्र्यांबरोबर काय किंवा पवार साहेबांबरोबर काय, बाकी राजकारण नाही. पण राजकीय काही चर्चा झाली नाही तुमच्यामध्ये? नाही, राजकीय चर्चा नाही. भुजबळ साहेब, धनंजय मुंडेंचा राजीनामा ही मागणी जोरदार सुरू आहे. दुसरी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की मुंडेंचा राजीनामा होईल आणि भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. ते खरं आहे? ते बघा, मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग, आपण जे सारखं त्याचा ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे कोणी दोषी सापडतील, लहान मोठे, ते आका काय काका काय कोणते काय असतील ते, त्या सगळ्यांवर कारवाई करू. परंतु त्या अगोदर आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काही बाहेर आलंय का तसं? बरं, तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही द्या, पोलिसांकडे द्या, ते चौकशी करतील. परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तोपर्यंत काय राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण. मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही. एवढी काय साफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही. कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे. 2003 मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी, पकडलं मी, सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्याबरोबर माझा राजीनामा घेण्यात आला. त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखी फार विचित्र टर्न त्याला मिळत होते. तिथे राज्य त्यावेळेला आमचं होतं, राज्य सरकारमध्ये आमचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं. परंतु एकूण परिस्थिती पाहता शेवटी मीच गेलो तिथे, सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे इथून सीबीआयला नेली आणि सीबीआय त्यावेळेला वाजपेयी साहेबांचं बीजेपी सरकार होतं आणि सीबीआयने पूर्ण आमची चौकशी केली, पूर्ण सगळ्या फायली तपासल्या, प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुमचं त्याच्यामध्ये काहीही दोष नाही, तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे आणि
माझं नाव सुद्धा चार्जशीटमध्ये कुठे आलं नाही. परंतु उपमुख्यमंत्री पद गेलं, होम मिनिस्टर पद गेलं, एक डाग लागला, कारण नसताना मनस्ताप झाला घरच्यांना, आम्हाला सगळ्यांना. आणि अर्थात परत मग जे पवार साहेबांनी आम्हाला 2004 मध्ये निवडून आलो आम्ही त्या येवल्यातून आणि मला मंत्री केलं. परंतु म्हणून मला अगदीच ते भोगलेलं आहे की कारण नसताना, प्रूव्ह झालेलं नसताना एकदम राजीनामा घेऊन असं आहे की ते सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही. आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीनं राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही. हां, चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा. तो भाग वेगळा आहे. पूर्ण चौकशीवर त्याचा परिणाम आताच कुठे होईल. आहे? आताच कुठे आहे त्यांचा? अजून काय सिद्ध झालं आता? पण तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना, ती द्या ना ते. आणि माझ्याकडे तर मीच मोका लावला होता, मीच सगळं काही खोदून काढलं होतं, प्रेस खोदून काढली होती गोराबतांमध्ये, तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागला. तर राजकारणामध्ये हे अशा सगळ्या गोष्टी होतात. परंतु ते मला असं वाटतं की अन्याय होता कामा नये. त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर. कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा काय सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर, जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. एक खून होतात माणसाची. अशा निर्घृण पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि जे कोण दोषी असतील त्याला फाशी द्या ना तुम्ही, ज्याने हे केलं कोण त्याला नाही म्हणतात, फाशीच द्या त्यांना. कारण नसताना कोणावर तरी अन्याय होता कामा नये एवढं सुद्धा मला वाटतं. पण बीड असेल, परभणी असेल, पुण्यात असेल असे मोर्चे निघत आहेत आणि विशेषतः जरांगे परत एकदा जातीय भाषण करतायत, घरात घुसून मारण्याची भाषा करतायत. या संदर्भात काय मत आहे? ते असंही म्हणतात की हे धनंजय बघा, मुंडेंना रस्त्यानं फिरून हे जे देणार. आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही. हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्याच्यावर कारवाई होईल. तुम्ही कायदा हातात देण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि जरांगीच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब 4-5 वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात, ते पाहून घेतील काय. सुरेश धस अजित पवारांना आठवण करून देताना असं म्हणाले की क्या हुआ तेरा वादा. अजित पवारांना आश्वासन दिलं होतं काय की या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य चौकशी करेल आणि योग्य ती हो ना, कारवाई मग. देखील होईल. त्यांनी सांगितलं, त्यांनी वादा दिलेला आहे, चौकशी करू. चौकशी तर ते दोषी असतील तर तो वादा पूर्ण होईल. नाही, पण यामध्ये महायुतीचेच घटक आहेत, भाजप त्यांचेच आमदार आहेत, ते राष्ट्रवादीचे मंत्र्यांना टार्गेट करतात. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, असं आहे. पण मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडंसं शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे. खून झाला, अतिशय वाईट पद्धतीने झाला, त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे हे बरोबर. परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नये. एकावर सुद्धा अन्याय होता कामा नये एवढंच मला म्हणायचं आहे. आणि म्हणून होत्या चौकशी. आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या SIT जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे, तो ऑफिसर त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे. तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं. असं काही जे असेल ते माहिती पुरवत जा ना. शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरचे अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टीला ताबडतोब माहिती असतं. अशातलं ते माहिती द्या. सुरुवातीपासून या प्रकरणात की वाल्मी कराड हा धनंजय मुंडेंचा उजवाद आहे किंवा त्यांचा वरदहस्त लाभल्यानेच तो मोठा झालाय. एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मी कराड हे केंद्रस्थानी राहिलेले आहेत. वाल्मी कराडाला राजकीय वरदहस्त मिळाल्याशिवाय मोठा झालेला नाही म्हणजे झाला आहे का? ठीक आहे, आता ते बघा, ते पोलीस चौकशी करते,
ते तो मोठ्या करण्यामध्ये काय कोणाचा हात आहे. आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात, अनेक लोक फोटो काढतात, काय करतात आणि जवळ असतात कार्यकर्त्या. आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय, तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही, हे तू असं कर. काय करणार पण कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का. आता सुद्धा काय विचारतो कुठे गेलो सर, फोटो सेल्फी काढा सेल्फी. आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे, काय आहे, तो काय आपल्याला माहीत असतो. किंवा हे कार्यकर्ते आपण काम करतात, आपलं काम करतात तर आपण त्यांना मान सन्मान देतो, पण बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं. सर, हिंदी बाजू घ्यायची नाहीये. चौकशी पूर्ण होते एवढंच मी म्हणाले. दिलेल्या आहेत त्याचे ते नंबर जे आहेत त्याने पोलिसांना कळवले पाहिजे आणि पोलिसांनी जे आहेत त्यांच्या त्या सर्व लोकांवर ताबडतोब कारवाई केली. सर, त्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलं होतं पवार साहेबांनी दिली शरद पवारनी स्टेजवरती, त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं. साखरच्या कार्यक्रमात एक चिठ्ठी आपल्याला दिली. अच्छा, चिठ्ठी लिहिली काय लिहिलं त्याच्यावर काय पडदे में रहने दो. भुजबळ साहेब, तुम्ही म्हणताय आम्हाला. सर, चिठ्ठीत असं लिहिलं होतं की तुम्ही सांगताय ते. सांगितलं ना एकदा. कोई बातचीत नहीं हुई है. सर, क्या आपको सर बयान देकर, मीडिया के सामने बयान देकर आपके भावनाओं के साथ खेलने का प्रयास हो रहा है उनकी तरफ से? मैं कुछ भी नहीं कहना चाहता. धनंजय मुंडेंमुळे पक्ष अडचणीत आला असं तुम्हाला वाटतंय का? असं आहे की मला अजून तरी म्हणजे अडचण निर्माण केली गेलेली आहे सगळ्या बाजूने, परंतु जोपर्यंत जे आहे न्याय आहे ती नीट चौकशी करा आणि त्याच्यानंतर अडचण वाटली तुम्हाला खरी तर त्याच्यावर ठीक आहे पावलं उचलायला पाहिजे. माणिकराव कोकाटे असं म्हणत आहे, त्यांना जो योग्य निर्णय वाटतो तो त्यांना घेऊ द्या, अशा पद्धतीची प्रतिक्रिया माणिकराव कोकाटेने मला सांगायचं आहे की छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे, पवारसाहेबांबरोबरचा. पवारसाहेब आणि आम्ही दोघे याचे प्रमुख संस्थापक आहोत. खरं म्हणजे काय माझा जो A10 बंगला होता विरोधी पक्षनेत्याचा, तिथेच या झेंडा कुठला असावा, नाव काय असावं व त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशी असावी एवढंच नाही तर घटना अमुक तमुक सगळं काही केलेलं आहे आणि मी या प्रांताध्यक्षसुद्धा पहिला आहे. कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहेत. 5 वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते. 5 वर्षापूर्वी त्याने माणसं पाठवली की त्यांना यायचं आहे. मी पवारसाहेबांना विचारलं, पवारसाहेब तयार नव्हते, पण मी म्हटलं की जाऊ द्या, काय मला काय ते बोलले असतील, शिव्या दिल्या असतील मागच्या निवडणुकांमध्ये, परंतु आपण आता निवडणुका आहेत आणि नंबर वाढवला पाहिजे. पवारसाहेबांनी सांगितलं की तुला काय पाहिजे तो घ्या निर्णय आणि आम्ही त्यांना घेतलं. आम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेलो पावसामध्ये. आता ते मला काय सांगणार की आता मी संस्थापक अध्यक्ष, मी सगळा काय, तर माझ्या पक्षाने मला माझे लाड केले, किती केले, काय केले, तर माझ्या पक्षाने मी पाहून घेईल. आणि तुम्ही काल आलात, तुम्ही काय कोण बोलण्याचा काय अधिकार आहे राव. सर इसी से आगे जुड़ा हुआ है होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे आणि इथे काही 1-2च पोलीस काम करत नाही, अनेक पोलीस काम करत असतात. मला पण कोणी वाटलं की बा या पोलिसाची तिथे नेमणूक झाली पाहिजे, त्या ऑफिसरची नेमणूक झाली पाहिजे, करा ना. आणि असं जर काय कोणावर काय प्रेशर वगैरे आलं तर ते ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाणारच आहे. एवढं काही सोपं नाही. ही केस एवढी म्हणजे वाईट केस आहे, म्हटलं तर वाईट केस आहे की याच्यामध्ये कुणी पोलीस ऑफिसर सुद्धा रिस्क घेणार नाही अशी केस आहे. ही अशा रीतीची हत्या ही पहिल्यांदाच झालेली आहे त्या राज्यात. त्याच्यामुळे कुणी पोलीस ऑफिसर सुद्धा काय मंत्री असेल आणि कोणी असेल तर त्याच्या दबावाला बळी पडेल असं मला वाटत नाही. तो माझा अनुभव आहे काही वर्षाचा होम मिनिस्टर म्हणून मला असं वाटतं. आणि ते असं असला तर ते ताबडतोब वरती कळवतील की असं चाललंय. पालकमंत्रीपद वाल्मिक कराड यांना भाड्यानं दिलं गेलं होतं असं म्हटलं गेलं या प्रकरणात. नाही,
मैंने कुछ सुना नाही जो काही मला काय माहिती नाही बाकी काय. कोण काय बोलतो महत्वाच्या प्रश्नाला मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. आपण नवीन ज्यावेळेस वर्षात- केलेलं आहे, पक्षाकडूनही काही होत नाहीये. नेमकं आता भुजबळ साहेबांची पुढची भूमिका काय असणार आहे? नवीन वर्षाचा सांगेन ना संकल्प तुम्हाला, मी म्हटलं ना आपण बसू एकत्र कॅमेरा बाजूला करून त्यावेळेला चर्चा करू. अजितदादांचा फोन आला का तुम्हाला? भुजबळ साहेब नवीन वर्षाचा संकल्प अजित पवारांचा फोन वगैरे आला का तुम्हाला काही की बाबा नाराज आहात काय? अजिबात नाही. नवीन वर्षाचा संकल्प काय आहे भुजबळ साहेबांचा? नवीन वर्षात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नागपूर अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंनी तुमचं कौतुक केलं होतं. भुजबळ खूप चांगले नेते आहेत, नाराज असले तरी आम्ही त्यांची काळजी घेऊ असं बोलले होते. मी त्यांचा अतिशय आभारी आहे. जे नेते माझ्याबद्दल चांगलं बोलले किंवा मंत्री काही चांगलं बोललेले आहेत, मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत, विरोधी पक्षाचे जे आहेत नेते बोललेले आहेत, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. पण तुमचा काही संपर्क किंवा तुम्हाला काही कॉल्स उद्धव ठाकरेंचा नाही भविष्यात काय होईल? विचारून सांगतो त्या एखाद्या काय म्हणतात काय होतं